श्री दत्तभाव सुधारस स्तोत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा श्लोक आपण बघणार आहोत. प्रस्तुत श्लोकात या स्तोत्राचे प्रयोजनच आले आहे असे म्हणता येईल. श्री दत्त महाराज यांची स्तुती आळवणी का करायची ते या श्लोकात सांगितले आहे. ज्याच्यावरी अनुग्रह करी तो तरे या संसारी, असे श्री दत्त महाराजांचे कार्य असल्यामुळे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी या सर्वच स्तरातील भक्तांना जे जे काही हवे ते श्री दत्तप्रभू प्राप्त करून देतात. श्री दत्त महाराज आपल्या भक्तांसाठी काय करतात तर पापक्षयम कुर्वते, ते पापांचा क्षय करतात, नाश करतात. दारिद्र्यम हरते, ते दारिद्र्य दूर करतात. भयम शमयते, ते भयाचे निवारण करतात. कारुण्यम आतन्वते, ते भक्तावर कृपेची पाखर घालतात. भक्तान उद्धरते, भक्तांचा उद्धार करतात. शिवंच ददते, जे जे काही कल्याणप्रद आहे ते भक्ताला देतात. सत्कीर्तीम आतन्वते, त्याचा उत्तम लौकिक पसरवतात. भूतान द्रावयते, भूत प्रेतादी बाधांना पळवून लावतात. या संबंधात श्री स्वामी महाराज एका स्तोत्रात त्यांचे यथार्थ वर्णन करतात. श्री स्वामी महाराज म्हणतात, भूत प्रेत पिशाचाद्या यस्य स्मरण मात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितम्. पुन्हा श्लोकाकडे वळूयात. वरम प्रददते, म्हणजे अभिष्ट वर प्रदान करतात. श्रेय आणि प्रेय हे दोन्ही देण्याचे सामर्थ्य असलेले आणि शेवटी सर्वच जीवांना सद्गती देणारे तेच आहेत. थोडक्यात सांगायचं तर विषया इच्छिता विषय देशी, मुमुक्षुला मोक्ष देशी, मुक्ता स्वपदी रमविशी, तू भाससी चिंतामणीसा. किती यथार्थ वर्णन केलंय नाही का श्री स्वामी महाराजांनी. सर्वच दत्तभक्तांनी आणि सर्वच जणांनी श्री दत्तभाव स्तोत्राचा अवलंब करावा, नित्य पठण करावे, मनन करावे, निधिध्यासन करावे आणि श्री दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यावी. पुढचा श्लोक घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येऊ. तोपर्यंत चैतन्याच्या या प्रवासात आपला मार्गदर्शक तो पूर्ण आनंद गुरु समर्थ.